स्टार्ट. सर, हे अगरवूडचं जी लागवड आहे ही करण्यामागचं तुम्ही म्हणजे काय विचार होता तुमचा आणि ह्यामध्ये तुम्ही कसं ह्या क्षेत्रात तुम्ही पडला? आता एक तर आम्ही आहोत कोकणामध्ये, त्यामध्ये पाणी आपल्याकडे किती आहे, जमीन उताराची आहे का, अशा सगळ्याचं गणित विचार करून जी काय माझ्याकडे जमीन आहे सध्या ही अर्धा एकर आहे समजा. तर ह्या अर्धा एकरमध्ये मी स्मार्ट पद्धतीने लागवड करून काय काम करू शकतो ॲज अ शेतकरी म्हणून. म्हणून मला पहिला विचार होता चंदन लावावं. ओके. तर चंदन लावण्यामध्ये अडचणी आहेत, चोरी जाऊ शकतो, तोडायला परवानग्या, भारी भानगडी, आणि कालावधी 25 वर्ष किमान जातो. बरोबर म्हणजे आपण म्हातारे होऊ त्याच्यामध्ये. बरोबर. मग आता चंदनाचा विचार सोडून दिला. हां. मग आता मी वैद्य पण आहे. मग आता वैद्याला बेसिक काय लागतं, तर बाबा औषधी वनस्पती लागतात. लागतात. मग आता औषधी वनस्पतींमध्ये किंमतवान वस्तू काय आहेत, तर ज्या वस्तूंना किंमत चांगली असते त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता अधिक. अधिक बरोबर. पहिल्यांदा ती अशी वस्तू शोधा की जी तुम्हाला किमतीला जास्त पडते मार्केटमध्ये बरोबर आणि गुणाला तर सुंदर आहे. सुंदर आहे. अशा वस्तूचा मी विचार करून बरोबर. आपल्याला निर्भेळ, निर्भेळ. उत्तम, नैसर्गिक आपल्याकडे बनलेली अशी वनस्पती कुठली करता येईल म्हणून मी ह्या रिसर्चमध्ये अगरवूडचा नंबर लावला. अरे वा. आता अगरवूडची ही जी काय लागवड तुम्ही बघताय, आता हिला 5 वर्ष लागवड करून झाली. आता ह्या अगरवूडचा मुख्यतः लागवडीचा उद्देश असतो शेतकऱ्यांचा किंवा लोकांचा हां. याच्यापासून खोडामधून अत्तर काढणे. हां. आता या गोष्टीला लागतात 15 वर्ष. बरोबर. शेतकरी काय म्हणणार, 15 वर्षानंतर म्हणजे लंकेत सोन्याच्या विटा काय करायच्या, मला आत्ता 3-4 वर्षांनी काय बरोबर. करता येईल. होय. म्हणून मग विचार असा आला की आपण या अगरवूडच्या पानांचा ग्रीन टी म्हणून उपयोग केला जातो. ओके. तर तो मोठ्या प्रमाणावरती लोक ग्रीन टी आरोग्यदायी म्हणून पितात. मग होय. या ग्रीन टीच्या पानांचा भरपूर मी अभ्यास केला. बरोबर. मग त्यामध्ये नॅचरल अँटी डिप्रेसंट गुणधर्म आहेत. पेन कमी करण्यासाठी, स्ट्रेस रिलीफसाठी, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, शुगर कमी करण्यासाठी, असे अनेक फायदे आहेत. आणि तर मी या पानांचा उपयोग माझ्या चिकित्सेमध्ये भरपूर करतो. या पानांपासून काढा करून त्याच्यामध्ये आवळे शिजवून त्याचा च्यवनप्राश बनवतो की जो अगदी 400-400 किलोची बॅच लावतो आम्ही. ओके. तर च्यवनप्राश हे एक मोठं त्यातलं प्रॉडक्ट. दुसरी गोष्ट, ह्या पानांचाच उपयोग करून आम्ही त्याचा काढा करून त्याचं तेल बनवतो. ते तर महिन्याकाठी 100-100, 150-150 लिटर तेल बनवून आम्ही ते आमच्या पेशंटना ओके. मनशांतीसाठी, शिरोधारा, रिलॅक्स होण्यासाठी, स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी किंवा तेल तुम्ही स्वतः तुमच्या आपल्या इथे करतो. ओके. Yes. आणि हे पानांचा काढा करून हां. त्याच्यामध्ये तिळाचं तेल, खोबरेल तेल अशी तेलं घालून हां. अगदी असं तेल जे बनवतो ते अगदी गुडघे दुखत असलेल्या लोकांना गुडघ्यांवर तेलाची धार, कंबर दुखीवाले लोकांना कमरेसाठी, बरोबर. किंवा अंगदुखीवाले लोक असतात, किंवा हिप जॉईंट मध्ये अनेक लोकांचा प्रॉब्लेम असतो, बरोबर. एव्हियन. तर ह्या सगळ्या लोकांना ह्या तेलाचा अतिशय सुंदर उपयोग होतो पेन कमी करण्यासाठी. ओके. पेशंट वैद्याकडे, डॉक्टरांकडे कशासाठी जातो, मुख्यतः दुखणं कमी करायला. डॉक्टर माझं दुखणं कमी करा. मी गेल्या 14 वर्षांमध्ये, 16 वर्षांमध्ये एकही इंजेक्शन दिलेलं नाही, अरे वा वा. पेन किलर म्हणून वापरलेलं नाही. औषधी वनस्पतींचा वापर करून आपण रुग्णाचं पेन कमी करण्यासाठी काय मदत करू शकतो, तर त्याच्यासाठी या अगरवूडच्या पानांचा अतिशय सुंदर उपयोग होतो तेल बनवून. ओके. तर हे अभ्यंगासाठी, शिरोधाऱ्यासाठी कामी येतं. आणि आता ह्या पानांचा उपयोग आपण जसं तेलासाठी करतो किंवा च्यवनप्राश करण्यासाठी करतो, हां. असा ग्रीन टी आपण घरी पण बनवू शकतो. आपण तो पिणारच होतो घरी गेल्यावर. येस येस. तर नुसत्या पानांच्या ग्रीन टीला हा. रंग येतो, हां. थोडीफार चव येते, ओके. पण सुंदर काही चवीला फार लागत नाही. पण तो घशामध्ये गेल्यावर आतमध्ये गरम सगळं होतं आणि अरे वा. कफ सुटायला लागतो. अरे वा वा. त्याला आपण जर समजा मिरी, पिंपळी, लिंबू फूल असं लावलं हां. तर त्याचा फ्लेवर छान सुंदर येऊ शकतो. शकतो. तर असं ओबेसिटीच्या वगैरे रुग्णांमध्ये याच्या पानांचा ग्रीन टीचा पण आपण सुंदर वापर करतो. तर म्हणजे असा याचे औषधी गुणधर्म भरपूर आहे. औषधी गुणधर्म भरपूर आहेत. हां. आणि त्याचा उपयोग आता तर मी काय करणार आहे, ह्या झाडांच्या साली मोठे झालेत, हां. त्याच्यामध्ये कधी अत्तर येईल तेव्हा येईल, पण ही एक बरोबर. वनस्पती औषधी वनस्पती म्हणून आहे. हां. तिचे गुणधर्म ती सोडत नाही. बरोबर. त्यामुळे तिच्या सालींचा सुद्धा वापर करून हां. मी आता अजून काही प्रॉडक्ट बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे की हो. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन अधिक उतरतं. पानांमध्ये कॉन्सन्ट्रेशन असेल त्याच्यापेक्षा अधिक सालीमध्ये कॉन्सन्ट्रेशन येणार. तर ते पेन रिलीफसाठी अतिशय सुंदर उपयोगी पडतं. नक्कीच, नक्कीच. याच्यापासून बहुतेक आता मसाल्याचे पण पदार्थ बनायला लागलेले आहेत. हा, त्याचा उपयोग- बनू शकतात. हा, होऊ शकतो. म्हणजे फ्लेवरिंग एजंट वापरले वापरले. की होऊ शकतात. होऊ शकतो. आणि गुणधर्माला उष्ण आहे.
ओके. त्याच्यामुळे कफ शरीरातला कमी करणे आणि दुखणं कमी करणे याच्यासाठी असुंदर उपयोग. त्या मुख्य उद्देशाने तुम्ही प्रेरित होऊन तुम्ही आणि या पद्धतीने- याच्यामध्ये आपण जी 2 वृक्षांच्या मध्ये जागा आहे ना, हा त्याच्यामध्ये औषधी वनस्पतींची लागवड करू शकतो. म्हणजे आता मी मोठ्या प्रमाणावर इथे अनंत मुळे लावलं होतं. ओके. अनंत मुळाचं पीक घेतलं. हा आपण इथे काळी हळद किंवा एकंदर हळद हा. करू शकतो, किंवा थोडं अंतर अजून जास्त ठेवलं शेतकऱ्यांनी तर मध्ये शेवगा लागू शकतो. तर हे 5-5 फुटाचं अंतर आहे झाडांच्या होय मध्ये. ठीक आहे. तर या 4 झाडांच्या मध्ये एक आपण शेवग्याचं झाड लावलं हा तर शेवग्याचं आंतरपीक म्हणून अतिशय सुंदर होऊ शकतं. होऊ शकतं. फक्त वानरांचा अतिशय त्रास होतो ओके. म्हणून आम्ही शेवगा लावत नाही. हा पण ज्यांना वानरांपासून संरक्षण देणं शक्य आहे त्यांनी शेवगा लावायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या झाडाच्या पानांना हा गाय म्हैस हे प्राणी खात नाहीत, खात नाही. यस. वांदर खात नाहीत. ओके. केवढी मोठी गोष्ट आहे. आणि या झाडाला कुठलंही फर्टिलायझर फवारणी काहीही करावं लागत नाही. उलट तुम्ही केली हा तर याच्यापासून जे फायनल यील्ड जे अत्तर बनणार आहे ओके. त्याच्यामध्ये जर काही ट्रेसेस सापडले हा. तर त्याचा रेट कमी येऊ शकतो ओके. इंटरनॅशनल मार्केटमध्ये. बरोबर. म्हणून कोणतेही फवारणी पेस्टिसाइड फर्टिलायझर काहीही घालायचं नाही. घालायचं. ही झाडं लावताना आम्ही काय लेंडी खत घातलं असेल ते, तेच ते. नंतर काही घातलेलं नाही. जास्तीत जास्त आम्ही काय करतो, इथलाच पालापाचोळा असेल तो झाडाच्या बुंद्याशी असा घालतो हा हा आणि त्याचा कुसवा होईल तेवढा पुरे. अरे ती वा. खताची मध्ये झाडं लावलेली आहेत गर्डिशियाची आणि ती पुरेशी होतात. आणि मध्ये ज्या काही वनस्पती वाढतात तर हा. पहिल्यांदा आम्ही तोडून टाकायचो, पण आता तोडत नाही. ही वनस्पती घनदाट अरण्यामध्ये होणारी आहे, त्यामुळे तिला कॉम्पिटिशन हवी असते. बरोबर. आणि एकंदर वारा ऊन सगळ्यापासून संरक्षण मिळावं म्हणून मध्ये ज्या काही वनस्पती वाढतील त्या वाढू द्या असं म्हणून आहे. रानवांगे आहे, रानवांग्याची लागवड करतो आम्ही. अरे वा. बृहती, कंटकारी, दशमूल, शालीपर्णी, पृष्णीपर्णी अनेक वनस्पती आपण इथे लावलेल्या आहेत. ओके. काही वनस्पती नॅचरली पण येतात. दुर्वांचा वापर आहे भरपूर. दुर्वा, ब्राह्मी, भृंगराज अरे वा. हे इथे होतं. सगळ्या या पद्धतीची देखील आंतरपिके तुम्ही Yes, yes. यामध्ये औषधी आपण वैद्य आहोत हा. तर आपल्याला आपल्याकडे लागवड केलेल्या वनस्पतींपासून जर आपण औषध बनवलं बरोबर. तर त्याचा अतिशय उत्तम गुण पण आपल्याला बघायला मिळतो. नक्कीच नक्कीच आपल्याला चांगलं तूप खायचं असेल तर आपल्याला गाय बाळगली पाहिजे, नक्कीच असा हिशोब तसा येतो. अगदी बरोबर Yes. सर. पण हे अतिशय छान तुम्ही केलेलं आहे आणि एक येणाऱ्या काळात सर्वांनाच एक प्रेरणादायी. Yes. याचा माझा उद्देश असा आहे, हा मी ही लागवड छोट्या भागामध्ये केली. आमच्याकडे जागा पुष्कळ आहे, संसाधनं उपलब्ध आहेत भरपूर. निश्चित त्या शेतकऱ्यांनी स्मार्ट पद्धतीने शेती केली गेली पाहिजे. केली गेली पाहिजे. आणि नुसते आंबे काजू लावून फ्युचर नाहीये. नाही नाही आंबा हे नाशिवंत फळ आहे. नक्कीच झाडावर पिकलं तरी आपल्याला काढणं शक्य नाही अशी स्थिती होऊ शकते अनेक अगदी वेळा. बरोबर. काजू म्हटलं तरी सुद्धा त्याला मर्यादा आहेत. होय. आणि याला 10-15 वर्षांचा कालावधी दिला की फायनली येईल. हा. पण त्याच्या अगोदर आपल्याला साली आणि पानं पानं यांचा उपयोग करून आपण चिकित्सेमध्ये आणि अनेक वैद्यांना आपण पुरवू पुरवू शकतो. शकतो नक्कीच. Yes. व्यावसायिक दृष्टिकोनातून Medicinal value, yes. ग्रीन टी हाय बनवू शकतो. व्हॅल्यू प्रॉपर्टी. Yes. मला असं म्हणायचं आहे की याला सरकारचे काही नियम अटी आहेत काय किंवा काय करावं किसान- लागतं, हा एकतर आपण झाडं लावली की ऑगस्ट महिन्यामध्ये तलाठ्याकडे पहिल्यांदा नोंद घालायची. हा म्हणजे हे झाडांची. कायदेशीररित्या आपल्या सातबारामध्ये हो, हो, नोंद हो. होते याची. हा. जंगली झाड आहे, ओके काहीच अडचण नसते. ओके फक्त तुम्ही झाडं लावलेली आहेत हा. त्याची नोंद ठेवा. हा. एकदा आमच्याकडे फॉरेस्ट अधिकारी पण आले होते, ते ओके. फोटो बिटो काढून गेले, हा. नोंद घालून गेले. ओके हा एक प्रकार. हा दुसरी गोष्ट म्हणजे जंगली झाड असल्यामुळे हा. हे तोडणे विक्री याच्यासाठी फारशी काय परवानगी लागत नाही. हा कायदेशीर परवानगी चंदनाला जी लागते जी लागते. ती याला लागत नाही. लागत नाही. आणि ह्याचं लाकूड समजा अगदी कोणी चोरलं तरी फाट्याच्या वरती किंमत नाही करत. ओके फाट्याच्या वर किंमत नाही नाही. आहे. येस. जेव्हा तुम्ही त्याचं फायनल यील्ड काढाल तेव्हा त्यावेळीच होते. हा. Yes, yes. असं आहे. ओके, ओके धन्यवाद.